जय भीम न्यूज़ में मैं सृष्टि एसआरटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी आने वाली 131वीं जयंती के उपलक्ष्य में नांदेड़ में प्रजासत्ताक पार्टी की ओर से वैचारिक तथा सांस्कृतिक का कार्यक्रम बड़ी हर्षोल्लास के साथ मनाया जाएगा। ऐसी बात पार्टी के संस्थापक अध्यक्ष सुरेश गायकवाड़ इन्होंने पार्टी कार्यकर्ता में बैठक में कही। इसमें देवीदास मनोहरे की अध्यक्षता में हुए इस बैठक में पार्टी के ज्येष्ठ कार्यकर्ता पीएस गवले, बीबी पवार, इसमें देवीदास मनोहरे इनकी अध्यक्षता में हुए इस बैठक में पार्टी के ज्येष्ठ कार्यकर्ता पीएस गवले, बीबी पवार, भगवान गायकवाड़, जेडी कवड़े, एसडी दामोदर और नंदकुमार बंसोड़ आदि कार्यकर्ता उपस्थित थे। 2 वर्षाचा लॉकडाऊनचा प्रदीर्घ काळ लोटल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती ही देशामध्ये धूमधडाक्यामध्ये साजरी करण्यात येणार आहे। नांदेड शहरातही ही जयंती फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। त्याला अंतिम स्वरूप 27 तारखेला एक संध्याकाळी 4 वाजता बैठक आहे। त्या बैठकीमध्ये अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे। नेहमीप्रमाणेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अद्वितीय अशी मिरवणूक, त्यांच्या तैलचित्रांची मिरवणूक नांदेड शहरामध्ये पार पाडल्या जाते, संपन्न होते। त्याचप्रमाणे याही वर्षी मिरवणुकीचं आयोजन करण्याचा विचार आहे। ही मिरवणूक सामूहिकपणे कशी यशस्वी करता येईल त्या दृष्टिकोनातूनही प्रयत्न केले जाणार आहेत। मिरवणुकीच्या नंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीमध्ये देखावे त्यासोबतच दरवर्षीप्रमाणे 13 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जोरदार आतिषबाजी, फटाक्यांची रोषणाई आदी भरगच्च कार्यक्रम आयोजित केले गेलेले आहेत आणि ते यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक देवीदास मनोहरे, बीबी पवार, जेडी कवडे, पीएस गवळे, नंदकुमार बनसोडे, रवी गायकवाड, राहुल गायकवाड, भगवान गायकवाड, अविनाश गायकवाड अशी कार्यकर्त्यांची टीम कामाला लागलेली आहे। जयंती ही महाराष्ट्रातील, देशातील जनतेने मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करावी हा नांदेडकरांचा महाराष्ट्रातील, देशातील जनतेला मेसेज आहे आणि तो संदेश आपल्या वाहिनीच्या माध्यमातून आपण पोहोचवावा अशी आपल्याला नम्र विनंती आहे। जय भीम। जयंतीच्या निमित्ताने युवा वर्गासाठी काय सांगाल आपण? युवा मार्गासाठी एक शिस्तीमध्ये जयंतीचं प्रदर्शन झालं पाहिजे। या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये युवकांनी कुठल्याही प्रकारचं नशापान न करता, गुंडगिरी न करता ही जयंती शांततेचं प्रतीक, ही मिरवणूक शांततेचं प्रतीक कसं ठरेल आणि बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाहीचा विचार जो आहे तो विचार इतर समाजामध्ये कसा नांदेड तसं आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे आणि या चळवळीमध्ये नांदेडवासियाकडून बरेचसे नवे मेसेज पण गेलेले असतात। मग तो आंदोलनाचा असेल, आंबेडकरी विचार पेरण्याचा असेल आणि जयंतीचा असेल। नांदेडची जयंती ही केवळ बघण्यासारखी नसते, तर तिच्यातून काहीतरी बोध घेता यावा अशा प्रकारचं जयंतीचं आयोजन, नियोजन नांदेडकरांच्या वतीनं होत असतं। यावर्षीसुद्धा प्रजासत्ताक पार्टीचे तमाम कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकरांची 2 वर्षानंतर साजरी होणारी जयंती अत्यंत उत्साहाने, भरगच्च कार्यक्रमाने, केवळ धूमधडाका नव्हे तर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करून प्रजासत्ताक पार्टीच्या वतीने जयंती साजरी करण्यात येणार आहे।
कन्नड़ तालुका के नाचनवेल क्षेत्र में कई किसानों ने सोयाबीन के साथ साथ प्याज भी बड़ी मात्रा में उगाया है, लेकिन लगातार बदलते मौसम और बादल छाए रहने की वजह से प्याज की फसल को काफी नुकसान हो रहा है। अधिक वातावरण के कारण टपकता पानी भी फसल के लिए पर्याप्त नहीं है। ऐसे में किसानों को ड्रिप इरिगेशन का पानी भरना पड़ रहा है। प्याज की फसल को उचित मूल्य मिलना चाहिए, ऐसी मांग किसान वर्ग कर रहा है। कोपरवेल येथील कन्नड तालुक्यातील कोपरवेल येथील रहिवासी असून आता या वातावरणामुळे उन्हाळी आणि ढगाळी वातावरणामुळे कांदा पीक धोक्यात आलेला आहे। ठिबकनं सुद्धा कांद्या पिकाला काही होत नाही, वाकडे होऊन पिवळी दांडी पडून कांदा खराब होत आहे। तरी या वातावरणाचं काही समजत नाही, तरी आम्हाला शासनाने आणि भावाचीही पुढे गॅरंटी नाही, तरी शासनाने आम्हाला याच्यात काहीतरी मदत करावी ही शासनाला दरबारी विनंती आहे। भारतीय बौद्ध महासभा की ओर से हाथकणंगले तहसील अंतर्गत आने वाले पेट वाड़गांव हीरा हॉल में भव्य बौद्ध धम्म परिषद का आयोजन किया है। इस परिषद में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के पोते भीमराव आम्बेडकर मार्गदर्शन करेंगे। इस बात की जानकारी तहसील के अध्यक्ष राजेंद्र भोसले ने आज पत्र परिषद में दी। 26 मार्च 2022 रोजी येत्या शनिवारी हीरा हॉल पेट वाड़गांव या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा हातकणंगले तालुक्याच्या माध्यमातून आपण भव्य दिव्य अशा प्रकारचा बौद्ध धम्म परिषदेचा कार्यक्रम आयोजित करत आहोत। या परिषदेसाठी आमचे उद्धारक विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। ही परिषद जी आहे ही 3 सत्रामध्ये होत असून या परिषदेला अनेक मान्यवर व हितचिंतक तत्वज्ञ मार्गदर्शन करणार आहेत। या परिषदेसाठी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय भिकाजी कांबळे साहेब हे मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस सुशीलकुमार वाघमारे व सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय रुपेश तामगावकर साहेब हेही या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। ही परिषद जी आहे ही परिषद आदरणीय पूज्य भंते धम्मप्रियजी यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय SP दीक्षित सर, अरविंद कांबळे सर आणि कोषाध्यक्ष गोविंद कांबळे सर यांच्याही उपस्थितीमध्ये ही भव्य दिव्य अशा प्रकारची परिषद आपण आयोजित करतो। तेव्हा आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतो व जाहीर आवाहन करतो की या कार्यक्रमासाठी आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम आपण यशस्वी करूया। धन्यवाद। जय भीम। नमो बुद्धाय। महाराष्ट्र में आने वाले महानगर पालिका चुनाव पर अपना झंडा कैसे फहराया जाए, इसलिए शहर के अमृतवाड़ी के हॉल में बहुजन समाज पार्टी का मेलावा लिया गया। इसमें बड़ी संख्या में अकोला जिले के कार्यकर्ता स्थान पर मौजूद थे और आने वाले चुनाव में अपनी सत्ता कैसे आएगी इस पर चर्चा की गई और कुछ निर्णय भी लिए गए। ये जानकारी बहुजन समाज पार्टी के प्रदेश सचिव विजय येलेकर ने दी। मी म्हणेन हाती लाओ जोरों से, तुम्ही म्हणायचं देश बचाओ चोरों से। हाथी लाओ जोरों से, देश बचाओ चोरों से। हाथी लाओ जोरों से, देश बचाओ चोरों से। बांधवांनो, मला आज माहीत पडलं की या ठिकाणी सगळ्या समाजाचे समाज बांधव आहेत। आमची परेशानी ही नाही, आमचे लोक आहोत, या भारतातले मूल निवासी लोक आहोत आणि या लोकांना न्याय पाहिजे। तो न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे। बाबासाहेबांनी सांगितलं होतं की हे संविधान कुठल्याही सरकारने जर जसंच्या तसं लागू केलं तर काय होईल माहिती आहे? या देशामध्ये एकही गरीब राहणार नाही, या देशामध्ये एकही बेरोजगार राहणार नाही, या देशामध्ये एकही भिकारी राहणार नाही। परंतु तसं झालं का? कुठल्या सरकारने भारतीय संविधानाची अंमलबजावणी केली? बहुजन समाज पार्टी तर घोषणापत्रच काढत नाही, कारण बहुजन समाज पार्टी काय म्हणते? भारतीय संविधान हेच आमचं घोषणापत्र आहे। काय म्हणते? भारतीय संविधान हेच आमचं घोषणापत्र आहे। मित्रांनो, मला सांगा, जर भारतीय आहे मग एवढा विपरीत परिणाम असताना सुद्धा बीजेपी बहुमतात का? आणि बरं झालं 2022 मध्ये ते जिंकले, त्यांनी आम्हाला पराभूत केलं, कारण त्यांनी आम्हाला नंतर मात्र कोणती लढाई नाही मानणार। कारण ती लढाई कशासाठी आहे? ती लढाई
करतात. मला सांगा, जर बीजेपीचं सरकार आलं, भारतीय संविधान जर त्यांनी बदललं, तर उद्या मुस्लिम समाजाला 5 वेळेस नमाज पढू द्यायचा अधिकार देखील मध्ये आणि भारतीय संविधानामध्ये नेमका फरक काय, हीच गोष्ट आमच्या बहुजन समाजाच्या आतापर्यंत लक्षात आली. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. कोल्हापुर के ऐतिहासिक मानगांव परिषद शताब्दी महोत्सव सांगता समारोह के अवसर पर कोल्हापुर जिला मध्यवर्ता डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती महोत्सव के समिति की ओर से शाहू स्मारक भवन में 24 मार्च को ज्येष्ठ साहित्यिक संवाददाता उत्तम कांबले इनकी मानगांव परिषद ऐतिहासिक संदर्भ इस विषय पर व्याख्यान होने जा रहा है. इस बात की जानकारी डॉक्टर शरद गायकवाड़, विजय कालेबाग, सतीश चंद्र कांबले इन्होंने पत्र परिषद में दी. राष्ट्रीय स्तरावर आपल्या साहित्य, लेखणी, वाणीच्या जोरावर पोहोचलेल्या ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचं मानगाव परिषद या विषयावर उद्याच्या गुरुवारी 24 मार्च 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता शाहू स्मारकच्या मुख्य सभागृहात दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. या व्याख्यानाची पार्श्वभूमी अशी की हे वर्ष हे माणगाव स्मृती शताब्दी वर्ष आहे. 21 आणि 22 मार्च 102 वर्ष आज पूर्ण झाली. आजच्या दिवशी माणगाव परिषदेला शाहू महाराजांनी बाबासाहेब कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातल्या माणगाव या ठिकाणी एकत्र आलेले. देशातली ती पहिली बहिष्कृतांची परिषद होती, राष्ट्रीय परिषद होती, अखिल भारतीय पातळीवरची. 20 मार्चला महाड 14 तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन असा स्मृती दिन 20 मार्चला काल झालेला आहे. Central District Committee for celebration of birth anniversary day of Dr. Babasaheb Ambedkar, which has been established for the next year 2021 and 22. I have taken responsibility of the presidency of this committee. We, with my all brothers and with my all even leaders and activists, have planned to celebrate even the birth anniversary days of various leaders, and to pay, even we have planned to pay homage to the leaders through their death anniversaries by organizing various this 2022 and 23 as a president, Dr. B.R. Ambedkar birth committee president as Professor Vijay Kalebag, and the secretary Comrade Satish Chandra Kamble. Also we feel very proud and pleasure. कोल्हापुर जिला मध्यवर्ती डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती महोत्सव समिति की तरफ से मुझे यहाँ के जो इस समिति के प्रमुख नेता है शाहजी कांबले सर, उत्तम कांबले सर, शरद गायकवाड़ सर और बाकी सब नेताओं ने जो मुझे सम्मान दिया सर चिटनीस 2021-2022 की इस साल की जन्म डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जन्म मनाने की जो ये करते हैं हम लोग उसके लिए मैं ये जो गौरव दिया उसके लिए मैं उनका आभारी हूँ.
और इस साल हम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ये विश्व रत्न माने जाते हैं। वो इसलिए माने जाते हैं कि उनके जैसा कोई भी होशियार आदमी इस दुनिया में नहीं हुआ था। ये सब लोग, ये दुनिया के लोग मानते हैं, तो हम भी उनके जयंती उत्सव तो मनाएंगे ही, वो तो हमारा हक है ही, लेकिन उसके साथ में भी हम लोग उनके विचारों का जागर, वो बाबा साहेब अम्बेडकर ने जो जो विचार अपने दिए थे और इस मानव को ज्यादा ये करने के लिए और इस जो पिछड़े हुए लोग थे वो पिछड़े हुए लोगों को ऊपर लाने के लिए जो उन्होंने महान कार्य किया है, उनकी बारे में सब लोगों को जानकारी हो। और एक विशेष करके कोल्हापुर में ऐसा हम लोग ये उनके जन्म दिन मनाएंगे कि सब लोगों को ये पता चलेगा। अवैध अतिक्रमण हटाने की मांग को लेकर नाचनगांव ग्राम पंचायत के सामने चल रहा संतोष देशमुख तथा राजाबाऊ जायसवाल के अनशन अन्नत्याग आंदोलन में शिवसेना के हस्तक्षेप के बाद नाचनगांव ग्राम पंचायत जाग गई है और सरपंच नीलिमा राउत और ग्राम विकास अधिकारी RL चौहान के लिखित आश्वासन से दोनों आंदोलन अधिकारियों ने जूस पीकर अपना अनशन तोड़ दिया है। मागील 2 दिवसापासून उपोषण सुरू होतं। मसे यातील अतिक्रमणाबाबत 20 फुटाच्या रोडबद्दल आज त्या अतिक्रमणाबद्दल अशा प्रकारे ठरवण्यात आलेलं आहे की ज्यांनी जे अतिक्रमण झालं 7 दिवसाच्या आत ते अतिक्रमण काढावे किंवा ग्रामपंचायतीच्या अभियंत्याद्वारे तिथे जाऊन चुना टाकून मोजणी करण्यात येईल अतिक्रमणाची आणि त्यानंतरही जर त्यांनी अतिक्रमण हटवले नाही तर पुणे अभियंत्याकडे ते पाठवण्यात येईल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल आणि आज त्यांनी ते उपोषण थांबवलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार। पूर्व सांसद और स्वाभिमानी किसान संगठन के अध्यक्ष राजू शेट्टी की पार्टी के इकलौते विधायक देवेंद्र भुयार अमरावती जिले से है, जबकि विधायक देवेंद्र भुयार इनकी मतदार संघ के हिवरखेड़ यहाँ 24 फरवरी को एक भव्य किसान मेलावा का आयोजन किया गया है। तो किसान मेलावा के बैनर से स्वाभिमानी पार्टी के इकलौते विधायक रविंद्र भुयार की फोटो गायब है। हाल ही में राजू शेट्टी और देवेंद्र भुयार इनके बीच अनबन और राजू शेट्टी इनके आंदोलन और उनकी मांग का समर्थन नहीं किया गया है। इसीलिए राजू शेट्टी ने देवेंद्र भुयार के खिलाफ कार्रवाई कर पार्टी से निष्कासित की मांग कर किसान संघ के नेता दामू इंगोले ने अमरावती में एक संवाददाता सम्मेलन में की है। जर आम्हाला विदर्भाचा अध्यक्ष म्हणून जर असं होत असेल, सर्वांचा विचाराधीन जर परिस्थिती त्या लेवलची आली की शेतकऱ्याच्या बाजूने बोलले नाही, राहिला तुमच्या पोस्टरचा प्रश्न, तर तुम्ही याच्यावर बघितला असेल, मला तुम्ही विचारलं की आमच्या पोस्टरवर आमदार नाहीत, परंतु गेल्या 2 वर्षापासून आमदाराच्या एकाही पोस्टरवर खासदार राजू शेट्टी नाहीत। हा प्रश्न सुद्धा त्यांना विचारा की तुम्ही राजू शेट्टी कुठे ठेवले, तुम्ही ज्या किल्ल्यावर निवडून आले तो किल्ला आता कुठे हलवलाय, ते त्यांना पण तुम्ही विचारतात की आमची सुद्धा तुम्हाला विनंती आहे, तुमच्या माध्यमातून त्यांना विचारा की तुम्ही ज्या किल्ल्यावर निवडून आले, ज्या शेतकऱ्याच्या कष्टावर निवडून आले, त्यांचा किल्ला आता कुठे गेलाय? आता तुम्हाला वेगवेगळं दिसतंय का चष्मा वेगळा लागला, तुम्हाला पद आलं म्हणजे त्या विषयावर जायचं नाही मला, परंतु त्या परिस्थितीत त्यांना आम्हाला आणावं लागेल। हा मेळावा आम्ही बोलतोय, राजू शेट्टी साहेब सामान्य मंडळी निर्णय घेणार आहे, पण विदर्भातून आम्ही एवढा निर्णय ठामपणे सांगतो। यानंतर त्यांना आमंत्रित आम्ही केले, त्यांना आम्ही सांगितले आमच्या कार्यकर्त्यांनी फोनवर, त्यांचा फोटो नाही पण त्यांना आम्ही आमदार केले आमच्या तिकिटावर। आम्ही आमच्या कष्टाने भाकरी घेऊन तिथे आलो, विदर्भातला प्रत्येक कार्यकर्ता वेळ प्रसंग पडलीत आम्ही विदर्भाच्या कार्यकारिणीचा प्रस्ताव सादर करून साहेबांपाशी मान्य आमच्या सर्व नेत्यांशी मोकळे सभासमोर आज त्यांना आम्ही चर्चेसाठी बोलवलंय आणि आमदाराच्या हकालपट्टी करायला सुद्धा आम्ही विदर्भातून मागे पुढे पाहणार नाही। हा प्रस्ताव आम्ही सर्व मंडळींपाशी देऊन टाकू, आमच्या परीने आम्ही देऊन टाकू। सामान्य मंडळींना काय ठरवायचं आहे, वरच्या बॉडीनं काय ठरवायचं ते वरची बॉडी बघल, पण आमच्या पद्धतीनं जर ते आम्हाला सहकार्य करत नसतील, शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत नसतील, त्यांना राजू शेट्टी साहेबांचा बिल्ला जमत नाही, फोटो जमत नाही, रेती माफिया मानवातलं फिरता
हे आम्हाला नकोय. आणि त्यामुळे आम्हाला जर शेतकऱ्याच्या प्रश्नावर आमदार बोलत नसेल तर मात्र ते आमदारही आम्हाला नको. या भूमिकेत विदर्भातली स्वाभिमानी येऊन टेकलेली आहे आणि विदर्भाचा अध्यक्ष म्हणून मी निश्चितपणे सांगेन आम्ही प्रस्ताव सुद्धा साहेबांपाशी तसाच मांडू. तो मंजूर होईल नाही होईल ते आमचे वरिष्ठ ठरवतील. आज जिलाधिकारी कार्यालय पर कांग्रेस की ओर से जयश्री यादव ने अपना नाम निदर्शन दाखिल किया. उनके साथ पालक मंत्री सतेज पाटिल, राज्य नियोजन मंडल के अध्यक्ष राजेश सिरसागर, शिक्षा मंत्री उदय सामंत तथा भाजपा की ओर से सत्यजीत कदम, इन्होंने अपना नाम निर्देशन दाखिल किया. उनके साथ बीजेपी के राज्य अध्यक्ष चंद्रकांत पाटिल, पूर्व सांसद धनंजय महाडिक, जिलाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित थे. जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी फॉर्म आज आम्ही भरलेला आहे. आमच्याबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जनस्वराज्य शक्ती, ताराराणी आघाडी हे सर्व घटक कोल्हापूर जिल्ह्यातले आमच्याबरोबर आहेत. येणाऱ्या 12 तारखेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निश्चितच 100% विजय होण्यात काही शंका वाटत नाही. नाना परवा पालक काय चुकीचं बोलतात ते कधी खरे बोललेत काय? या निवडणुकीला तुम्ही कशा आव्हान विकासाचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पार्टी हे पुढे जाणार आहे. आरोप प्रत्यारोप त्यांच्याकडे दुसरा कोणता मुद्दा नाही. त्यांना मुळात ही निवडणूक नको होती. जनतेसमोर जायचं त्यांचं धाडच नाही. त्यामुळे ते असे काही वर्णन करत असतात. पण भारतीय जनता पार्टी ही नक्कीच विकासाचा मुद्दा घेऊन, शहराच्या विकासाचा मुद्दा घेऊनच जनतेसमोर जाणार आहे. 4 राज्याच्या जो निकाल लागलेला आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांचं जे काय 10 वर्षाचं काम आहे ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे. कोल्हापूर उत्तरची विधानसभा पोटनिवडणूक 12 एप्रिलला लागली. भारतीय जनता पार्टीने पहिलं शहर, नंतर राज्य, नंतर केंद्र अशा सगळ्या स्तरावर सत्यजित कदम, ज्यांना संपूर्ण शहर नाना म्हणून ओळखतं, त्यांची उमेदवारी फायनल केली. आज उमेदवारी अर्ज आम्ही खूप मोठ्या शक्तीप्रदर्शनाने भरलेला आहे. शक्तीप्रदर्शन हा शब्द ही अपुरा पडावा इतकी मोठी संख्या होती. याचं कारण लोकांच्या मनामध्ये प्रचंड आहे की हे परिवर्तन झालं पाहिजे. आणि त्यामुळे सकाळच्या कडक उन्हामध्ये उत्स्फूर्तपणे हजारो लोक उपस्थित होते. उमेदवारी अर्ज आज भरला आहे. आता प्रचाराला सुरुवात होईल. प्रामुख्याने एक आरोप विरोधकांनी सुरू केला आहे. आरोप म्हणण्यापेक्षा आठवण मला करून देत आहे की मी 16 महिन्यापूर्वी असं म्हटलं होतं की कोणीही राजीनामा द्या, मी लढवतो आणि हरलो तर हिमालयात जाईल. तर मी लढवेन आणि मी हरलो तर हिमालयात जाईन असं वाक्य होतं. तरीही तुमचं हे चॅलेंज मला मान्य आहे. एक दावा कुणीही काही करू दे, परंतु शिवसैनिक हा आदेशाचा बांधील आहे. माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडी करून लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रत्येक शिवसैनिक हा महाविकास आघाडीलाच मतदान करेल आणि शिवसैनिकाची जी ताकद आहे ही मतपेटीतनं आपल्याला महाविकास आघाडीच्या मागे दिसलेली दिसते. जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीच्या लढण्यात आला. दुर्दैवाने चंद्रकांत जाधव हे आपल्यातून गेले आणि ही पोटनिवडणूक या ठिकाणी लागली. मग शिवदेव सामंतसाहेब म्हणले त्याप्रमाणे राज्याची संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि त्या कुटुंबातल्या व्यक्तीला उमेदवारी मिळत असताना सर्वांनी सहकार्य करणं अपेक्षित होतं. निवडणूक लागलेली आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी दाखल केला आहे आणि आमचा विजय हा निश्चित आहे. त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम हे एकमेव त्यांचा अजेंडा आहे आणि त्यामुळे कोल्हापुरातली शिवसेना, शिवसैनिक भक्कम आहेत. गेल्या वर्षानुवर्षे या ठिकाणी शिवसेना प्रमुखांना मानणारा शिवसैनिक आहे, उद्धवजींना मानणारा शिवसैनिक आहे. थोडीफार नाराजी राहणार आहे कारण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, तशी मागणी होती. पण ठीक आहे, शेवटी पक्ष आदेश आणि मातोश्रीवरनं आलेला आदेश आमच्यासाठी अंतिम असतो. 26 तारखेला आम्ही एक मोठा मेळावा परत एकदा शिवसेनेचा घेतोय. सर्व शिवसैनिकांना समजून सांगण्याचं काम सुरू आहे. जवळपास अंतिम टप्प्यामध्ये ते आलेलं आहे आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये चंद्रकांत पाटील जे म्हणतील त्याच्या विरोधातलं चित्र पाहायला मिळेल. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.